एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतून ही ब्रेकिंग न्यूज येते। मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांच्या संदर्भात ती बातमी आहे। मनपा आयुक्तांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। संजय घाडींनी उपमहापौर संजय घाडींनी मनपा आयुक्तांना पत्र लिहिलंय। राणीच्या बागेच्या परिसरामध्ये बंगल्यांच्या मुद्द्यावरून हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे। मुंबई शहरामध्ये घर देण्याची मागणी त्यांनी केली आहे। राणीबाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला रिक्त आहे, तो रिक्त बंगला देण्याची मागणी घाडी यांनी केली आहे। दहिसरहून येताना ट्रॅफिकचा मानसिक आणि शारीरिक त्रास होतो असं घाडी यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आयुक्त घाडी यांच्या पत्रावर काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याशी आपण बोलूया। सुमित, उपमहापौरांनी राणीच्या बागेमध्ये रिकामा असलेला बंगला मागितलाय राहण्याकरता, काय सांगाल? खरं तर उपमहापौरांनी राणीबागेत किंवा कुठलाही म्हणजे महानगरपालिकेचा बंगला मागण्याची ही पहिलीच वेळ आहे। संजय घाडी हे उपमहापौर आहेत, शिवसेना शिंदे गटाचे ते नगरसेवक आहेत आणि ते राहायला दहिसरमध्ये आहेत। दहिसर आणि मुंबईत येताना प्रचंड ट्रॅफिक लागतो, कारण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजे पश्चिम द्रुतगती मार्गावर अगदी सकाळच्या सुमारास किंवा संध्याकाळच्या सुमारास किंवा इतरही वेळेला प्रचंड वाहतूक कोंडी असते आणि अशा वेळेला बैठका किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा दौरे असतात तिथे पोहोचण्यास आपल्याला उशीर होतोय आणि म्हणूनच उपमहापौर म्हणून मला तुम्ही बंगला द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। महानगरपालिकेचा बंगला त्यांनी मागितलाय। राणीच्या बागेत एक अतिरिक्त बंगला आहे जो अतिरिक्त आयुक्तांसाठी होता, तो बंगला आपल्याला मिळावा असे त्यांचे प्रयत्न आहेत। तशी त्यांनी मागणी देखील आयुक्तांकडे केलेली आहे। आयुक्तांना पत्र त्यांनी 26 तारखेला दिलेलं आहे। आता त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाहीये, मात्र हे पत्र बाहेर आलेलं आहे। त्याच्यावर आता आयुक्त काय निर्णय घेतात पाहणं महत्त्वाचं असेल, कारण पहिल्यांदाच कोणी उपमहापौर बंगल्याची किंवा शासकीय निवासस्थानाची महानगरपालिकेकडे मागणी करत आहे। नक्की, धन्यवाद सुमित माहिती दिल्याबद्दल। महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक नोंद झालेली आहे। मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीमध्ये नवा इतिहास घडलेला आहे। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस तिसऱ्या स्थानी आहेत। महत्त्वाची बातमी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना त्यांनी मागे टाकलेलं आहे। म्हणजे फडणवीसांनी शरद पवारांना मागे टाकलेलं आहे। 12 जुलै 2026 पर्यंत देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ 2430 दिवसांवर आहे। ते आता महाराष्ट्राचे तिसरे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते झालेले आहेत। विशेष म्हणजे फडणवीस यांचा सध्याचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सुरूच असल्यानं त्यांच्या नावावरील हा विक्रम आगामी काळात दिवसेंदिवस आणखी वाढत जाणार आहे। असं झालं तर देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ, देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे, तर ते हा विक्रम मोडीत काढतात का, दुसऱ्या स्थानी जातात का, हे सगळं बघायचं। पण आत्ता तरी ते तिसऱ्या स्थानी आलेले आहेत। त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मागे टाकलेला आहे। मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ 12 जुलै 2026 पर्यंत त्यांचा विक्रम नोंदवणारा झाला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा नवा इतिहास आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। ते असा दावा करतात की माझं सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चरला लक्ष करणारं, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष केंद्रित करणारं सरकार आहे। आता त्यांनी एक नवा इतिहास रचलेला आहे। महत्त्वाची बातमी बघूया। अजून एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातली ही बातमी। या योजनेतून महिलांची नावं वगळली गेलेली आहेत। 90 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यामुळे नावं वगळली गेलेली आहेत। ई-केवायसी प्रक्रियेनंतर 80 लाख नावं वगळण्यात आली आहेत। सरकारच्या वतीनं एका महिन्यापूर्वीच हे जाहीर करण्यात आलेलं होतं, मात्र आता ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या 92 लाखांवर गेली आहे। मूळ लाभार्थी संख्या 2.4 कोटी होती, त्या तुलनेत ही घट सुमारे 38% इतकी आहे। केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यानं ही घट झालेली नाही, तर पात्रतेच्या निकषांशी संबंधित विविध कारणांमुळे संख्या कमी झाली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। 50 ते 55 लाख महिला मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकलेल्या नाहीत। 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न योजनेकरता निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे आणि 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय 65 वर्षांच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होतं। याशिवाय 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनाही वगळण्यात आलेलं आहे।
सर्वाधिक 28 लाख महिला एकट्या बीड जिल्ह्यातून वगळण्यात आल्यात. अंतिम लाभार्थी संख्या ही फेरपडताळणी प्रक्रियेनंतरच निश्चित होणार आहे असं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. पण 90 लाख नाही, तो आकडा आता 92 लाखांवर गेलेला आहे. ब्याण्णव लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. लाडकी बहिणी योजना ज्यात अपात्रता निकष जे आहेत ते काटेकोरपणे तपासले जात आहेत. कर्जमाफी संदर्भातली बातमी आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी येत्या 30 जुलैपूर्वी होणार आहे असा दावा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे करतायत. मुख्यमंत्र्यांनीही काही दिवसांपूर्वी सभागृहामध्ये याच्याविषयीची भाष्य केलं होतं. शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जुलैच्या आधी होईल असा दावा दत्तात्रय भरणेंनी केलाय. दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत. कृषी कर्जमाफीचा लाभ आता इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना सुद्धा मिळणार नाहीये. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही असंही त्यांनी सांगितलं. नुकतेच संपलेलं अधिवेशन ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. या 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी हाही एक मुद्दा होता आणि कर्जमाफीतून 26-27 या वर्षाची अट सुद्धा काढून टाकण्यात आलेली होती. परवाच अधिवेशन संपलेलं आहे. राज्यपाल महोदयांची 1-2 दिवसामध्ये सही होईल. आणि दुसरं की ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, ही मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही आहे. ही आमची राज्य सरकारची भूमिका असल्यामुळं जे इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी त्यांची यादी आम्ही केंद्राकडे मागितली होती आणि निर्मला सीतारामन आपले अर्थमंत्री यांनी त्याच्यावरती सही केलेली आणि ती यादी आम्हाला लवकरात लवकर मिळेल. परंतु साधारणतः जरी आकडे मागे पुढे झालं, कदाचित मी 30 जुलै मुद्दामून सांगतोय, पण त्याच्या अगोदरही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे होईल. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी साधारणतः 30 जुलैच्या अगोदरच, ते कधी 8 दिवसांनी होऊ शकतो, 2-4 दिवसांनी होऊ शकते, 10 दिवसांनी होऊ शकते, पण 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल. पक्ष बर्बाद झाला तेव्हा राम आणि हनुमान आठवला, हे कोण कोणाला म्हणालंय बघूया. टीका केलेली आहे रवी राणा यांनी ठाकरेंवर. आधीच हनुमान चालीसा वाचली असती तर आमदार खासदार फुटले नसते. नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली असती तर आमदार फुटले नसते आणि पक्ष सुद्धा बर्बाद झाला नसता, अशी टीका माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे. आता फक्त राम आठवले, म्हणजे राम आणि हनुमान आठवल्यात आणि खूप काही अजून आठवणार आहे त्यांना, असा इशारा सुद्धा नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिलेला आहे. मला 14 दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्या जेलामध्ये जेव्हा मी 40 पैकी जास्त डिग्रीमध्ये त्या जेलामध्ये राहिली, मी कधीच नाही विसरू शकत. आमची लढाई होती, आम्ही लढलो. तेव्हा जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालीसा नको होता त्यांना. तेव्हा त्यांना हनुमान चालीसा चालत नव्हता. जसा पदावरनं खाली उतरल्या, पूर्णच्या पूर्ण पक्ष बर्बाद करून टाकला उद्धव ठाकरेजींनी, तेव्हा जाऊन रामाचं नाव आणि हनुमान चालीसाचं वाचन त्यांनी तिथे केलं. त्यांनाही माझा प्रश्न आहे, दादा हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना आमदार सोडून गेले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बर्बाद झालं असतं आणि बाळासाहेब ठाकरेंजींचे विचारही राहिले असते. आणि महिला खासदार असल्यानंतर तुम्ही जेव्हा मला 14 दिवस टाकले होते, प्रत्येक क्षण फक्त एवढाच बोलत होती कि जो इतना घमंडी व्यक्ति है कि एक महिला को कोई कारण नसताना तिला 14 दिवस जेलमध्ये टाकला होता आणि आज पूर्ण पक्ष बर्बाद झाल्यानंतर ते रोडवर बसून हनुमान चालीसा करते. रामजी जय सियाराम. आनंद या गोष्टीचा है कि सब बर्बाद होने के बाद राम जी याद आए. आदरणीय उद्धव ठाकरे जी, अभी तो सिर्फ राम जी याद आए और तो बहुत कुछ बाकी है आपको याद आना. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा श्रेयवाद यावरून राजकारण झालं आणि 2 वेळा उद्घाटन कार्यक्रम पार पडला.
काल आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, तर आज भाजपचे मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीमध्ये मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला पण आणि पडणार आहे पण, म्हणजे कालही झाला आणि आजही होणार आहे। श्रेयवादाच्या राजकारणातून आणि मानापमानावरून मिरज पंचायत समितीत असलेल्या सत्ताधारी गट यांच्याकडून आणि मिरजेचे आमदार यांच्या गटाकडून असे वेगवेगळे 2 उद्घाटन कार्यक्रम होणार आहेत। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या या 2 वेगळ्या उद्घाटनांची बरीच चर्चा रंगलेली आहे। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा श्रेयवाद याचं राजकारण आता सदाभाऊ खोत यांच्यापर्यंत पोहोचलंय। सदाभाऊ खोत यांनी मवियावर हल्लाबोल केलेला आहे। पारंपरिक राजकारण म्हणजे बापाची जहांगीरी नाही असं खोत म्हणाले। सदाभाऊ खोत यांनी मवियावर हल्लाबोल केलेला आहे। यावेळी सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला। आम्ही कामं आणतो आणि तुम्ही नारळ फोडा असं म्हणत खोतांनी जयंत पाटलांवर घणाघाती टीका केली आहे। काही विशाल मनाची माणसं इथं आलेली होती। नाव विशाल असून चालत नाही, मन विशाल असावं लागतं। नुसतं नाव, बापानं नाव सोन्या ठेवलं या, पण हाती कतलाचा वाळा आहे, करावं काय? नुसतं नाव असून चालत नाही। आणि तिने बोलताना म्हणले हे काय कुणाची जहागिरी आहे का? होय, ही आमची जहागिरी नाही। मिरज पंचायत समिती सभागृह आणि इमारत ही सर्वसामान्य जनतेची जहागिरी आहे। ती जहागिरी देवभाऊ सरकारने जनतेच्या नावावर केलेली आहे। शिरगाव पूल झाला, पूल कुणी केला? गडकरी साहेबांनी। मागणी कुणी केली? आम्ही। आणि उद्घाटन हे गडी करायला 5 वर्ष काय गांजा बडीत होता, पाठीमागे सत्ता होती 20 वर्ष, काय करत होता? तवा का दिसलं नाही। माझ्याकडे पाणी पुरवठा अनेक होता, मी पाणी पुरवठा मंत्री बजरंग भाऊ। आता मंत्र्याला अधिकार असेल की नाही पाणी पुरवठा योजना मंजूर करायच्या? उद्घाटन ही नाही। आष्ट्याला जे लोक शासकीय जागेवरती राहत होते, बावनकुळे साहेबांनी तो जार काढला आणि जवळजवळ 1001 लोकांना दिलासा मिळाला। आष्ट्यामध्ये बॅनर ह्यांचे। आम्ही मिटिंग घेतली। आमच्या वळव्याचा गडी हुशार आहे, एखादं काम होत असलं की लगेच मिटिंग घेतं। मिटिंग घेतली आणि त्यामुळं ही जागा लोकांना मिळाली। 20 वर्ष काय मसर राखली। छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांच्या नावाने या ठिकाणी सभागृहाचं सुद्धा आपण उद्घाटन सोहळा संपन्न झाला। सभागृहाला नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं दिलं। मला वाटतं की सांगली जिल्ह्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं एखाद्या सभागृहाला नाव हे पहिल्यांदा कुठं दिलं गेलं असेल तर ते मिरज पंचायत समितीमध्ये। नाहीतर जिल्ह्यामध्ये नावं ही ठरलेली आहेत कुणाची कुठं द्यायची। पैसे सरकारचं आणि नावं यांच्या बाबच्या त्यांची। कारण सांगली जिल्ह्यामध्ये ठराविक माणसांच्या पुढं कर्तृत्वान पिढी जन्माला आली नाही। पिंपरी चिंचवड शहरात मोशी कचरा डेपोमध्ये घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। मोशी दुर्घटनेसंदर्भात ALR ही कंपनी जिची चौकशी आता होणार आहे। ठेकेदार कंपनीमध्ये MPCBचे महत्त्वाची ही बातमी आहे। अँटनी लारा रिन्युएबल एनर्जी या कंपनीला कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। कसून चौकशी केली जाणार आहे। गुन्हे दाखल झाल्यास कंपनी ब्लॅकलिस्ट होऊ शकते। मुंबई महापालिकेसह अनेक ठिकाणी कंपनीचे प्रकल्प सुरू आहेत। न्यूज 18 मराठीने ठेकेदार कंपनीने केलेलं नियमांचं उल्लंघन
हा विषय लावून धरला होता। या संदर्भात महापालिका आयुक्तांनी कठोर कारवाईचे संकेत दिलेले आहेत। ठेकेदार कंपनी ब्लॅकलिस्ट होण्याची शक्यता आहे। ALR कंपनी अँटनी लारा ज्या कंपनीच्याकडे हा प्लॅन्ट ऑपरेट करण्याचे काम आहे त्या कंपनीला आजच नोटीस देण्याबाबत मी सूचना दिलेल्या आहेत। त्या कंपनीने हे करत असताना सर्व परवानग्या घेतल्या होत्या की नाही, परवानग्या योग्य आहेत की नाही, त्याचप्रमाणे त्यांनी काही सुरक्षिततेच्या दृष्टीने काय काळजी घेतली होती या संदर्भात नोटीस देण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या विभागाच्या अंतर्गत ह्या कंपनीचं सुपरविजनचं काम आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील मी नोटीस देण्याचे आज सूचना दिलेल्या आहेत।